काय हो मंडळी, या पद्धतीनं कोबीची भाजी कधी तुम्ही केली का? तुम्ही कोणत्या पद्धतीनं करता ते सुद्धा मला सांगा. एक कोबी घेतलेला आहे आणि मधून कट करून घ्यायचा आहे. त्याच्यातील अर्धाच कोबी आपल्याला वापरायचा आहे. पाहू शकताय तुम्ही, अशा पद्धतीनं मी कट करून घेतलेला आहे. त्यानंतर एका कढईमध्ये टाकून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. मग त्याचा उग्र वास आहे तो निघून जातो. 2 ते 3 चमचे तेल घालून जिरं मोहऱ्याची तडका देऊन घ्यायचा आहे आणि एक वाटण बनवलेलं आहे. त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण टाकून ठेचा बनवलेला तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे. कढीपत्त्याची पानं टाका. कोबी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो सुद्धा टाकून घ्या. त्यानंतर भिजवलेली चणा डाळ टाकून घ्यायची आहे. छान असं परतून घ्यायचं आहे. हळद टाकायला विसरू नका. चवीनुसार मीठ टाका आणि वरतून कोथिंबीर घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. ही भाजी जी आहे ती याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. वरतून झाकून ठेवून छान अशी वाफेवर ही भाजी शिजवून घेतलेली आहे. मस्त अशी पाहू शकताय तुम्ही. त्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे 4 ते 5 चमचे. वरतून कोथिंबीर घालायची आहे. चटपटीत अशी अगदी कोबीची भाजी तयार झालेली आहे. नक्की ट्राय करा.